बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे। 2 दिवसांपूर्वी आंदोलकांशी चर्चा करताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून 2 दिवसांची मुदत घेतलेली होती। आता ही मुदत आज संपते आणि त्यामुळे आज काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आमच्या हातामध्ये जीआर मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामध्ये मांजरीमध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। दरम्यान विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नका असं आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले। विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या मान्य झाल्यात। आणखी काही चर्चा करायची असेल तर पालक म्हणून त्या नात्यानं आपली दारं खुली आहेत, आपण चर्चा करू शकता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आंदोलन थांबवा अशी विनंतीही त्यांनी केली आहे। माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केलेल्या असल्यामुळे ज्या ठिकाणी माझा आवाज पोहोचतो त्या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आज रोजी आपले नियमित महाविद्यालय, आपला अभ्यास, आपली दैनंदिनी जी आहे ते पूर्ण करण्याची गरज असल्यामुळे आपण कोणीही राजकारण या उपोषण न करता आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून, तुमचा पालक म्हणून माझ्या घराचे दरवाजे खुले आहे। आपण कधीही या, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे। तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या आहे, त्याच्यावर तातडीनं कारवाई सुद्धा सुरू करण्याची कारवाई झालेली आहे। आपण उपोषण करू नये, आंदोलन करू नये। आपण शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आपण ताशिका करावं, अध्यापन करण्यामध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती करतो। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे आणि या 16व्या दिवशी आंदोलनाच्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण सरकारला त्यांनी 2 दिवसांची मुदत दिलेली होती। त्यामुळे आज काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर ही मुदत संपल्यानंतर आता आंदोलकांचं काय म्हणणं आहे, काय नेमका आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो? श्रोता, खरं तर या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे। 14व्या दिवशी खरं तर राज्य शासनाचं पथक जे आहे ते पुण्यामध्ये दाखल झालं होतं। ज्या ठिकाणी या मुलांनी आंदोलन सुरू केलं होतं त्या मुलांशी त्यांनी संवादसुद्धा साधला होता आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांनी 14 मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर मान्य ठेवल्या होत्या आणि त्या मागण्यांवर बऱ्यापैकी चर्चासुद्धा झाली होती। मात्र त्यातल्या 2 ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी सरकारने वेळ घेतला होता आणि 2 दिवसांची मुदतसुद्धा मागितली होती आणि ती मुदत जी आहे ते आज या ठिकाणी संपते। मात्र जर दुसरीकडे जर बघितलं तर जे आंदोलक विद्यार्थी आहेत ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत शासन लिखित स्वरूपाचा हा जीआर काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे आणि आजही ते आंदोलनावर त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज ही मुदत संपल्या असल्याने आंदोलनं हे जे आहे ते तीव्र होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण शासनाचे जे प्रतिनिधी होते किंवा आदिवासी मंत्री होते, अन्न औषध प्रशासन मंत्री त्या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांच्या चर्चेमध्ये असं ठरलं होतं की 2 दिवसांची मुदत द्या, 2 दिवसांनंतर आम्ही या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करून लिखित स्वरूपाचा जीआर या ठिकाणी काढू। मात्र अजूनही जीआर जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे। त्यामुळं पुण्यामधलं किंवा नाशिक नगर या ठिकाणचं आंदोलन जे आहे आदिवासी विद्यार्थ्यांचं ते सुरूच आहे। त्यापैकी जी 6 विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आता उपचारसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण 16 दिवसांपासून त्यांनी त्याग उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यामुळं शासनाला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये या जीआर असेल तो जारी करण्याची गरज आहे, कारण आजचा 16वा दिवस आहे। आणि दुसरी विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी एक इशारा दिला होता की जर तुम्ही अजूनही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही 16व्या दिवसानंतर म्हणजे 2 दिवसाच्या मुदतीनंतर हे आंदोलन जे आहे ते तीव्र करू, अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे। त्यामुळे आता सरकारने पण आपल्या कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण आता एक पाऊल पाठीमागे घेण्याची गरज आहे, कारण आजचा 16वा दिवस आहे। एकीकडे आदिवासी मंत्रीसुद्धा विद्यार्थ्यांना आव्हान करत आहे की बाबा शिक्षण आणि तुमचं आरोग्य जपा, मागण्या ह्या मान्य होतच राहतील किंवा तुमचे जे मुद्दे आहेत ते चर्चेतनी सुद्धा सातत्यानं खरं तर विद्यार्थ्यांना त्या संदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांनी विनवणी केलेली आहे। मात्र तरी सुद्धा जोपर्यंत जीआर निघत नाही आपण उपोषण मागे घेणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आंदोलकांशी पुन्हा एकदा सरकार चर्चा करतं का की जीआर काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी।